आमदार रोहित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये जात दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघात प्रकरणामध्ये ते गुन्हा दाखल करण्याची रोहित पवार मागणी करणार आहेत। यावेळी योगेंद्र पवार सुद्धा उपस्थित असतील। थोड्याच वेळात बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यासाठी ते जाणार आहेत आणि ती मागणी ते करणार आहेत। त्यामुळे आता अजित पवार यांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये डीजीसीए आणि बीएसआर कंपनी विरोधात एफआयआर दाखल करून पोलीस घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काल ते मुंबईतल्या मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये गेले होते, मात्र पोलिसांनी त्यांना नकार दिला। आम्ही एफआयआर नोंदवू शकत नाही असं त्यांनी म्हटलं आणि त्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली होती। गुन्हा दाखल न करून घेतल्यामुळे त्यांनी पोलिसांवर कुणाचा तरी दबाव आहे असा आरोप सुद्धा केलेला होता। त्यामुळे आज बारामतीमध्ये त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे डीजीसीए आणि बीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा, त्या संदर्भात एफआयआर नोंदवली जाते का, हा खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे। एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे डीसीपी इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही एफआयआर होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार, मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ऍक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर एफआयआर आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही एफआयआर करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचंय तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही एफआयआर नोंद करू शकत नाही। मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या डीसीपीला की ज्याच्यामुळे ते एफआयआर करून देत नाहीत। आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याच बरोबर एफआयआर करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल एफआयआर होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचार, एफआयआर 100% तिथं होऊ शकते। कुठल्याही सामान्य व्यक्तीचा एफआयआर होऊ शकतो, पण मग आम्ही विचारतो आमचेही आमदार इथं असणारे दादांचेही आमदार महाराष्ट्र विचारत आहे अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का। आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा एफआयआर तर इथं करून देत नाहीत। त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले पीआय असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण पीआयकडे जाऊन तिथं आम्ही प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, सत्ता आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। त्याच्याच बरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्र सुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल। तर या संदर्भात अधिक अपडेटसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, काल मरीन लाईन्समध्ये काय गोंधळ झाला, कशी बाचाबाची झाली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यानंतरच आता रोहित पवारांनी बारामतीमध्ये आपण एफआयआर नोंदवणार असं सांगितलंय। थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतील। साधारण किती वेळात तिथे येऊ शकतात आणि काय नेमकी भूमिका असू शकते त्यांची, कारण त्यांनी जर एफआयआर नोंदवला नाही तर आपण कोर्टामध्ये जाऊ आणि आंदोलन करू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। होय, बरोबर। याच बारामती पोलीस स्टेशनमध्ये ते एफआयआर नोंदवणार। ग्रामीण पोलीस खरं तर MIDC भागातलं म्हणजे जिकडे ॲक्सिडेंट झाला विमानतळाच साईटवरती तिकडं त्या हद्दीत ती हद्द याच पोलीस स्टेशनच्या अंडर येते, म्हणून इथं आज ते एफआयआर नोंदवायला येणार आहेत। पहिलं निवेदन देतील आणि त्यानंतर एफआयआर नोंदवण्याची मागणी करतील। अर्थात जसं मरीन लाईन पोलिसांनी सरळ सांगितलं की तुम्हाला काय करायचं करा, आम्ही एफआयआर नोंदवणार नाही, कारण ऑलरेडी त्या गुन्ह्याची ED ज्याला आपण म्हणतो ॲक्सिडेंटल डेथ ही तक्रार इथं नोंदवली गेलेली, त्याचा तपास CID मार्फत ऑलरेडी सुरू आहे। DGCA त्यांची चौकशी समिती आहे। मग वेगळा एफआयआर कशासाठी, असा एक प्रशासनाचा एक प्रश्न आहे, म्हणूनच काल एफआयआर नोंदवून घेतला गेला नाही। पण रोहित पवार आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि त्यांचं म्हणणं एफआयआर नोंदवला हा घातपात आहे, अपघात नाही। आणि याच्यामध्ये एफआयआर हा कोणावर नोंदवायचा तर DGCA आणि ती VSR कंपनी, जी विमान कंपनी, त्यांच्या हलगर्जीपणामुळं, त्यांच्या मानवनिर्मित चुकांमुळं दादांना जीव गमावा लागलेला बारामती विमानतळावर हे एअरप्लेन क्रॅश झालेलं आहे, म्हणून त्यांना आरोपी करा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे आज बारामती पोलीस स्टेशनमध्ये हा खरंच रितसर गुन्हा नोंद होतोय का हेच पाहायचं आहे। म्हणून बघा इकडं समोर सगळे समर्थक जे आहेत ही सगळी मंडळी ऑलरेडी हातात बॅनर घेऊन आलेले आहेत दादांचे। बारामतीचा श्वास म्हणजे सगळी तयारी आहे, तर किमान
2-4 हजाराचा मॉब इथं जमा होईल. आत्ताच ऑलरेडी सगळ्या चौकात जमा झाले. साधारण 9:30 वाजता रोहित पवार इथं पोहोचतील. आता ऑन द वे आहेत पुण्यावरून इकडं आणि त्यांच्यासोबत युगेंद्र पवार हेही असतील. म्हणजे 2 पवार बंधू म्हणजे आज तिकडं सुनेत्रा पवार यांचं राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होते मुंबईमध्ये आणि त्याचवेळी दुसरीकडे इकडे युगेंद्र पवार आणि रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये दादांना न्याय मिळावा याच्यासाठी इथं ठाण मांडून बसणार आहेत, निवेदन देणार आहेत. काय ते पुढे स्ट्रॅटेजी करतात हे पाहावंच लागेल, कारण जर पोलिसांनी त्यांचा FIR नोंदवून घेतला नाही त्याच्या पुढे मग आणखीन आंदोलन करतात की आणखीन काय करतात. कारण काल आपण मरीन लाईन पोलीस स्टेशनला बघितलं ज्या पद्धतीने आक्रमक झाले होते, त्याचा अर्थ निश्चितच ते पुढे आणखीन आक्रमक होताना दिसेल. कारण शेवटी बारामती त्यांचं गाव आहे, दादांचं गाव आहे. इथं तरी दादांना न्याय मिळतो का हीच त्यांची अपेक्षा असणार आहे. बघूया आता पोलीस नेमकं काय करतात. अगदी चंद्रकांत, काल बोलताना त्यांनी उल्लेख सुद्धा केलेला होता की हे जे बारामतीचं पोलीस स्टेशन आहे ते अजित पवार यांनीच बांधलेलं होतं आणि त्यामुळे इथे तरी आमची FIR नोंदवून घ्यावी अशी तरी मागणी सुद्धा केलेली होती. त्यामुळे आज काय होतं आणि जर आज FIR नोंदवला गेला नाही तर ते आणखी काही आक्रमकपणे पावलं उचलतात का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.